नमस्कार मित्रांनो जवळजवळ 2-2.5 महिन्यानंतर मी चॅनलवरती ऑन आलो आहे. मित्रांनो याचं कारण असं बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेलही, की लास्ट मंथ 1 ऑक्टोबर 2024ला माझ्या आईचं निधन झालं. तर या दुःखामध्ये मला सोशल मीडियावरती वगैरे ऑन येणं, व्हिडिओज वगैरे बनवणं यामध्ये खासा काही इंटरेस्ट नव्हता. जरासं डिप्रेशनमध्ये म्हणजे अशी काहीतरी घटना घडली आपल्यासोबत, की माइंड तेवढं फ्रेश होत नाही आणि त्यातून लवकर बाहेर येत नाही. मग मित्रांनो माझ्यासोबत पण असाच सीन होता. पण काय करणार मित्रांनो, सारखं-सारखं जर एकाच गोष्टीचा जर विचार करत बसलो, तर त्याचा माइंडवरती खूप मोठा म्हणजे परिणाम होतोय. मग मित्रांनो आजचा विषय कसा झाला, की दुपारी जेवण वगैरे करून झोपलो आणि त्याच्यानंतर आता 5च्या दरम्यान जाग आली आणि डायरेक्ट मग कोल्हापूरच्या मित्राला अथर्वला कॉल केला आणि त्याला म्हणलं, की असं-असं आणि महालक्ष्मी मंदिरला दर्शनाला जायचं काय? तर तो पण बोलला, "चल जाऊया" म्हणला. तर मित्रांनो आता वाजलेत 6. तर आता इथून डायरेक्ट अथर्वच्या घरी जायचं आहे आणि अथर्वला तिथून पिक करून डायरेक्ट आम्ही दोघंजण महालक्ष्मी मंदिरच्या दर्शनाला जाणार आहे. तर मित्रांनो आता संध्याकाळ झालं आहे आणि हळू अंधार पडत आहे आणि नाईट टाईमला कोल्हापूर कसं दिसतंय हे पण तुम्ही चेकआउट करून घ्या. आता मी इथून चाललो आहे अथर्वच्या घरी. 5-10 मिनटं माझ्या रूमपासून त्याचं घराचं अंतर आहे. तर मित्रांनो आता अथर्वला पिक केलं आहे आणि आता मी दोघं पण महालक्ष्मी मंदिरला चाललो आहे. मित्रांनो अथर्वच्या घरापासून महालक्ष्मी जे मंदिर जे आहे ते फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो महालक्ष्मी मंदिरला जायच्या अगोदर हे बिनखांबी गणेश मंदिर लागतं आहे. मित्रांनो बिनखांबी गणेश मंदिरचा म्हणजे असं नाव काय हे मला अजून पण माहिती नव्हतं. पण हे पण मला आताच अथर्वनं सांगितलं, की मंदिर जे म्हणजे मंदिराचा एवढा जो कळस वगैरे जे काय आहे, ते मंदिराचा जो दगडी पाया आहे, जी काही दगडी भिंत आहे, याच्यावरतीच फक्त एवढा मोठा कळस, एवढा मोठा वजनी जो मंदिराचा कळस आहे, तो फक्त मंदिराच्या भिंतीवरतीच उभा आहे. त्याच्यामुळे या मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर असं हे नाव पडलं आहे. तर मित्रांनो आता महालक्ष्मी मंदिरच्या जवळ आलो आहे आणि हा आहे आपला पश्चिम द्वार महालक्ष्मी मंदिरचा आणि इकडे जे समोर आहे हा माधवा रोड आणि आता आम्ही एंट्री जी करणार आहे ती पश्चिम द्वारमधून करणार आहे. तर हे आहे आपलं महालक्ष्मीचं मंदिर आणि मित्रांनो इथं जो समोर गरुड मंडप होता तो काढलेला आहे. तो जो मंडप असता गरुड मंडप, तर मंदिर आणखीन सुंदर दिसलं असतं. त्या भिंतीपासून ते इथपर्यंत गरुड मंडप होता. तर मित्रांनो मुखदर्शनची लाईन जी आहे ती इथून आहे. या ठिकाणाहून मुखदर्शन घेता येत आहे. तर आम्ही मेन दर्शनाच्या लाईनसाठी चाललो आहे आणि हे जो आहे तो इकडं उत्तर दरवाजा आहे मंदिरचा आणि या साईडून आम्ही जातो आहे. तर आज मित्रांनो सोमवार आहे तरी पण आज बरीचशी मंदिरमध्ये गर्दी आहे. काल रविवारचं सुद्धा मंदिरमध्ये खूपच गर्दी होती. मग म्हणून आज यायचं आम्ही ठरवलं, पण आज पण बरीच गर्दी आहे. मित्रांनो असं म्हणतात की कोल्हापूरच्या अंबाबाईचं जर दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर सर्वात आधी साक्षीच्या गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं आहे आणि हा गणपती तुम्हाला महालक्ष्मी मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये जायच्या अगोदर त्यात जी लाईन आहे तिथंच तुम्हाला मंदिराच्या भिंतीवर हा गणपती तुम्हाला दिसेल. आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरच्या भिंतीवरून जी काय दगडी कोरीव रेखाटणी केलेली आहे, त्या रेखाटणीला असं बघून कधी वाटतच नाही की ही जी म्हणजे दगडी मूर्ती वगैरे जे काही बनवलं आहे, हे हजारो वर्षापूर्वीचं जुनं आहे. कारण की सगळं असं वाटतंय की आधुनिकसारखं म्हणजे आता सध्याच्या युगामध्ये असं हे सगळं बनवलेलं आहे. कारण की आपण अनुभवसुद्धा करू शकत नाही की आपल्या पूर्वजांकडे अशी काही त्यांच्याकडे उपकरणं वगैरे असतील की त्याच्या सहाय्यातून त्यांनी असं काही दगडावरती वगैरे इतकी सुंदर अशी रेखाटणी करू शकतील. तर मित्रांनो आता आम्ही महालक्ष्मी मंदिरच्या इथं पायरीवरती येऊन बसलो आहे आणि हे आता मंदिरचं जे काय आर्किटेक्ट आहे ते तुम्ही जवळून पाहू शकता. किती म्हणजे एकदम बारकाईन बारीक जी काही गोष्टी आहेत त्या असं म्हणजे किती रेखाटल्या जातात. ते बघा फुलं वगैरे इथं आहेत. इथं मंदिराच्या इथं मूर्ती वगैरे काय काय जे काय इथं बनवलेले आहेत आणि हे पण इथं पण बघा. मित्रांनो महालक्ष्मी मंदिरमधून दर्शन वगैरे केलं आहे मी आता आणि आता आम्ही चाललो आहे रंकाळ्याच्या साईडला. हा आहे माधवा रोड. बरोबर महालक्ष्मी मंदिरचा जो पश्चिम द्वार आहे त्याच्या समोरचा जो रोड आहे तो आहे माधवा रोड आणि आता आम्ही माधव रोडच्या बरोबर आता इकडून सरळ जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर अंतर जर सरळ चालत गेलो तर तिथून येतो बरोबर रंकाळा आणि आता आम्ही डायरेक्ट रंकाळ्यावरती चाललो आहे.
मित्रांनो आता आलोय सँडविच खायला. जाता जाता आता वास आला सँडविचचा. म्हटलं सँडविच खाऊन जाऊया. तर प्रोसेस चालू आहे सँडविच बनवायची. तर आलाय आपला सँडविच. उचल पीस ठेवू. तर इकडे सँडविच खाल्यानंतर आणि एक पिझ्झा पण इथे ऑर्डर केला. पहिला पीस उचलताय. भाजतोय यार, गरम आहे. तर मी एक पीस उचलतो. तर आता आम्ही सँडविच आणि पिझ्झा वगैरे खाऊन आता पुन्हा आलोय आम्ही इथं अख्खा मसूरला. मित्रांनो इथं अख्खा मसूरला आलो आणि अख्खा मसूरला आम्ही पनीरची हे मागवले, कारण की अख्खा मसूर इथं बरेचदा आम्ही खाल्ले. मी 2-3 वेळा या दुकानामध्ये येऊन गेलो. त्याच्यामुळे आज मी पनीरची हे मागवलं. बघू पनीर पण टेस्ट करून बघूया. अजून कसं आहे? छान आहे, चांगला आहे म्हणजे जेन्युइन रिव्ह्यू दे रे. जेन्युइन रिव्ह्यू आहे ना, चांगला. ठीक. तर आता इथं आलोय रंकाळ्याला आणि रंकाळ्यावरती बरीचशी आज गर्दी आहे. इथं आसपास नाही पण चारी बाजून कठड्यावरती वगैरे लोक बरीचशी बसल्यात. आणि रंकाळा आता म्हणजे एक 7-8 महिने झाले असेल बराचसं म्हणजे दुरुस्तीकरण केलं आहे. ते तर पहिला जमीन वगैरे म्हणजे नॉर्मल फरशी वगैरे असं काय काय होतं ते आता सगळं काढलं आणि हे लॅम्प वगैरे आता खांबे वगैरे बसवलेत ठिकठिकाणी. आणि रंकाळ्याच्या चारी बाजूला असं आहे, तिथून पासून स्टार्टिंग होतं ते तिकडंपर्यंत आहे. तर दोघं पण चालत चालत आलो इथं कोल्हापूरच्या डिमार्टला. रंकाळ्याच्या साईडला इकडंच एक डिमार्ट आहे. सॉफ्टीसाठी मला स्पेशली घेऊन आलाय. बघूया काय असतंय. कुठं भेटेल ती. तर मित्रांनो हे आलंय सॉफ्टी. ठीक आहे, आल्यावर मित्रांनो आम्हाला सॉफ्टी म्हणून घेऊन तर आला इकडं, पण याची टेस्ट ना नॉर्मल आहे. म्हणजे जास्त गोड वगैरे पण नाही, सप्पक पण नाही, म्हणजे नॉर्मल आहे. मला काय तेवढं मला जास्त स्वीट आवडतं आहे, जास्त गोड. पण 15 रुपयाच्या बजेटमध्ये ठीकठाक आहे. तेवढं पण असं काय खास नाही. तर इथं काय काय शर्ट वगैरे काय काय खरेदी केल्यात. मी हे असं स्पेशली रनिंगसाठी व्यायामसाठी घेतलं आहे. हे हाफ असतं आहे काय 100 रुपये स्लीवलेस. आफ्टर मार्केट पण सेम रेट पडतं आहे. त्याच्यामुळे आत्ताच टाईमपास म्हणून इथं आलेलो, मग इथूनच घेऊन जाऊया म्हणून केलं. तर इथं 1200 रुपयाची आम्ही तर शॉपिंग केलं आहे. मी काय इथं 100 रुपयाची आणि यानं परफ्यूम वगैरे घेतलं आहे. मित्रांनो डिमार्टला एक म्हणजे छोटी मोठी किरकोळ शॉपिंग करायसाठी एक बेस्ट आहे. नाहीतर कसं आहे ओव्हर प्राईज वगैरे बरेचसे आहेत. इथे कपडे वगैरे मिळतात. एक सिम्पल सोबर म्हणजे आपले छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती चांगलं डिस्काउंट वगैरे मिळत आहेत. त्यासाठी डिमार्ट वगैरे बेस्ट ऑप्शन आहे. पण अशा काही गोष्टी आहेत तिथं की आफ्टर मार्केट जे आहेत म्हणजे लोकल मार्केटला स्वस्त मिळतात, पण डिमार्टला दुप्पट तिप्पट किमतीनं मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला जे पण आम्ही काय पण खरेदी करतोय त्याची बाहेरची व्हॅल्यू आणि डिमार्टची व्हॅल्यू हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण बाहेर आपण बार्गेनिंग करू शकतो. मेन म्हणजे विषय कसा आहे की आपण आफ्टर मार्केटमध्ये कुठं पण काही पण साहित्य खरेदी करायला गेलो 500 रुपये साहित्य 250 रुपयेमध्ये 200 रुपयेमध्ये सहज आणू शकतोय. पण इथं कसं फिक्स रेट असल्यामुळे त्यासाठी साहिल सारखी लोक लागतात फिक्स जी बार्गेनिंग करू शकतील. माझ्या लोकांना शक्य नाही. डिमार्ट सारख्या मॉल सारख्या ठिकाणी कसं फिक्स रेट असल्यामुळे त्याच प्राइस रेंजला आपल्याला साहित्य मिळतंय. त्याच्यामुळे आपलं म्हणजे खिशाला पाळकुड आहे. त्याच्यामुळे मित्रांनो शॉपिंग तुमच्या पद्धतीने कुठं तुम्हाला करायची आहे त्यानुसार करायची. मित्रांनो आता बराचसा म्हणजे व्लॉग केवढा किती मिनटं झालं काय माहिती आहे. आता इथून एकटा मित्राला कॉल केला आहे, तो येईल आम्हाला गाडीवरून न्यायला. तर मित्रांनो इथं आला आहे सुदेश रूमवरून स्पेशल कॉल केल्यावर आला आहे आम्हाला घरी सोडण्यासाठी. तर मित्रांनो आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. किती मिनटं झालं आहे काय माहीत. मित्रांनो आता अथर्वला त्याच्या घरी सोडायचं आहे आणि नंतर आम्ही दोघं पण आमच्या रूमवरती जाणार. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय 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 बाय.